नमस्कार. गुरु परमात्मा परेश. प्रथम मी आमचे सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज आणि श्री संजय बर्वे सर हे आमचे भजनातले गुरु यांना साष्टांग नमस्कार करते. सरांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आमच्या सर्व भजनातल्या सख्यांना गुरु परमात्मा परेशू हा विषय दिला आणि त्यावर आपले विचार मांडण्याची सुसंधी दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरोमूर्ती पूजामूलं गुरोपदम मंत्रमूलं गुरोवाक्य मोक्षमूलं गुरो कृपा. आता मी याचा अर्थ थोडक्यात सांगते. ध्यानाचे लक्ष असावे केवळ गुरूंची मूर्ती. पूजेचे सुलभ साधन म्हणजे गुरूंची पाद्यपूजा. श्री गुरूंचे प्रत्येक वचन हे साधकाचे जपण्याचे पवित्र मंत्र आणि गुरूंची जन्मोजन्मी अखंड कृपा राहणे हाच साधकाचा मोक्षानंद. सांप्रतकालीन सर्वसामान्य लोकांना गुरु हा फक्त शब्द म्हणून माहीत होता. याचं कारण सद्गुरूंची भेट न होणं. गुरु म्हणजे काय याचा उलगडा न होणं. वास्तविक भारतात गुरु, गुरुकुल आणि गुरु परंपरा यांना प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ कलियुगाच्या प्रभावामुळे आणि वैज्ञानिक शोधांमुळे आपण भारतीयांनी या महान परंपरेकडे दुर्लक्ष केले आहे. परंतु गुरु हा सर्व मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे. हा वारसा परंपरेने प्रत्यक्ष भगवंतांनी दिलेला आहे. जेव्हा भगवंतांनी सृष्टीची उत्पत्ती केली त्यावेळी त्याला असं वाटलं की उत्पत्ती करून आपण जर अव्यक्त स्वरूपात राहणार मग उत्पन्न केलेला सामान्य जीवाला मार्ग कोण दाखवेल. याच सामान्याच्या प्रेमापायी भगवंताला गुरुरूपात पुन्हा व्यक्त होण्याची इच्छा झाली. माणसाच्या जीवनात अनेक नाती असतात. काही रक्ताची तर काही त्याहीपेक्षा घट्ट असतात. त्यातलेच एक नातं म्हणजे मैत्रीचं आणि गुरु शिष्याचं. मैत्रीच्या नात्यामुळे जीवन सुखकर आणि आनंददायी होते. तर गुरु आपल्या जीवनाला खरा अर्थ देतात. गुरु आपल्या शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर त्याला सुखकर जीवन जगण्याचे मार्गदर्शन करत असतात. एखादा कुंभार जसे मातीच्या मडक्याला आकार देतो तद्वत अगदी तसेच गुरु सुद्धा शिष्याच्या मनाला आकार देत असतात. त्यामुळे गुरुंना आईवडिलांपेक्षा मोठा दर्जा आणि मान देण्याचा आपला प्रघात आहे. अर्थात आजच्या आधुनिक आणि प्रगत काळात गुरु आणि शिष्याच्या नात्यात आणि संकल्पनात फार मोठा बदल झालेला आहे. शिक्षणात गुरु जसे वंदनीय तसेच अध्यात्मात पण गुरु वंदनीय आहे. माझंच उदाहरण, मला पूर्वी भजनाची गोडी नव्हती. म्हणजे गाण्याची आवड होती पण ती हिंदी, मराठी, सिनेसंगीत, भावगीत याची. पण जशी करोना काळात श्री संजय बर्वे सरांची आणि माझ्या भजनाच्या सख्यांची माझी भेट झाली तशी मला भजनाची गोडी निर्माण झाली आणि त्याचं सारं श्रेय आमचे गुरु श्री संजय बर्वे सरांना जाते. भजनामुळे माझा प्रवास खूपच आनंददायी आणि सुखकर झाला. करोना काळात जे एक सावट आलं होतं त्यातून बाहेर पडायला मला भजनाची खूपच मदत झाली. अर्थात आमचे सद्गुरू ह्या सर्व भेटी घडवून आणत असतात. त्या सर्वांना वंदन करून मी इथेच थांबते.